हाय हॅलो नमस्कार, मी नेहा तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता सकाळचे 10 वाजले असतील, तर मी तर दिवाबत्तीसाठी फुलं तोडायला आले होते बाहेर. तर फुलं आज खूप सारे भेटले, छान आले होते. तर फुलं घेते आणि मग नंतर दिवाबत्ती करते. तर इथे बघू शकता ते आपण धने लावले ते पण सुद्धा छान आले होते आणि वातावरण पण पावसाचं खूप छान झालं होतं. तरी इथे मी दिवाबत्ती करायला बसली होती, देवपूजा. तर इथे सर्वात आधी मी सर्व देव काढून घेते ताटात, जे धुवायचे आहेत ते, आणि बाकीचे फोटो वगैरे कापड टाकले होतं मी खाली, त्यावर काढून ठेवते सर्व. आणि मग नंतर छान असं मंदिर पुसून घेते. आधी छान मी सुक्या कपड्याने पुसून घेते, त्यानंतर मग ओल्या कपड्याने पुसून घेते छान, कारण की भरपूर दिवस झाले होते मी असे पूर्ण मंदिर काढून व्यवस्थित पुसलेलं नव्हतं. तर थोडं घाण पण दिसत होतं, त्यामुळे म्हटलं सगळीकडेच धूळ बसते, बारीक बारीक छान डिझाईन आहे ना त्याला, तर मग त्याच्यात जाऊन धूळ बसते. आणि ते हे बघू शकता रुद्राने तोडलेलं होतं, त्याने ते ओढलं होतं तर त्याचं ते चिटकले निघलं होतं ते. तरी ते बघू शकता तुम्ही, ते छान असं पुसून घेते आधी ओले सुक्या कपड्यांनी. त्यानंतर मग ते देव काढलेले मी दाखवत होते तुम्हाला. आणि नंतर मग पाणी घेतलं एका याच्यात भांड्यात, आणि त्यानंतर ओल्या कपड्यांनी सगळं पुसून घेते व्यवस्थित. आधी वरची बाजू पुसून घेते, वरती छान असे बारीक डिझाईन आहे ना, तर त्याच्याने थोडा वेळ लागतो पुसायला आणि साफ करायला. तर इथे पण सगळं व्यवस्थित पुसून घेते मी साईडून पण. आणि त्या पलीकडच्या साईडला मी थोडंसं सामान ठेवलेलं आहे, जे देवाचंच आहे, म्हणजे देवपूजेचं सगळं. तर बॉक्समध्ये खाली ते आपले भुलया असतात ना गावाकडं, तर नाही इकडे असतात की नाही माहीत नाही, आमच्या इकडे असतात. तर त्या ठेवलेल्या आहेत, आणि त्याच्यावरती मी पाट ठेवून त्यावर जुनी माझी लक्ष्मी आहे आणि काही सामान आहे एक्स्ट्राचं, जे आपलं कापूस वगैरे गावाकडून येतं ना एकदम, तर ते सर्व तिथं ठेवलेले आहे. आरतीचे पुस्तकं वगैरे, अगरबत्ती वगैरे सर्व तिकडं असते. तर इथे बघू शकता मी छान असे फोटो पुसून घेतले. आणि नंतर मग देव घासून आणले होते मी, तर ते सुद्धा इथे मी ठेवून घेते, व्यवस्थित लावून घेते. आणि मग नंतर जे ज्यात पाणी टाकायचं होतं कासवाच्या प्लेटमध्ये, शंखात, ते सुद्धा टाकून घेते. आणि ते सर्व देव मग ठेवून घेते व्यवस्थित जागी. हारसुद्धा लावून घेते. त्यानंतर स्वतःला आधी हळदी कुंकू लावून घेते. आणि मग नंतर सर्व देवांना मी पहिले चंदन लावून घेते. आणि चंदन सर्व देवांना लावून झाल्यानंतर पहिले दिवा लावून घेते. आणि दिव्याच्या खाली मी कागद ठेवते आधी पुठ्ठ्याचा, म्हणजे तेल खाली लागणार नाही. आणि आधी मी तसं ठेवत नव्हते, तर तेलाचे डाग पडले होते त्या मंदिराच्या खालच्या भागाला, त्यामुळे मग तसे ठेवते. आणि त्यानंतर प्लेट ठेवून त्यावर दिवा ठेवते. तरी ते मी अगरबत्ती ज्याला लावतो ना आपण, अगरबत्तीचं स्टँड, त्याला हे करायला घासायचं विसरली होती. तर मग त्याला छान ओल्या सुक्या कपड्याने पुसून घेतलं. आणि सर्व देवांना हळदी कुंकूसुद्धा लावून घेते इथे दिवा लावल्यानंतर. आणि दिव्यालासुद्धा 5 हळदी कुंकाची बोटं लावून घेते. त्यानंतर कापूर जळते मी आधी, एक कापूराची एक वडी जळेपर्यंत मी सर्व देवांना फुलं वाहून घेते. आणि कापूर मी देवपूजा केली की जाळते एक रोजचा. छान असतो कापूर घरात जाळल्याने, नाही का, वातावरण छान फ्रेश होतं आणि कापराचा वाससुद्धा छान येतो, त्यामुळे कापूर जाळत असते मी. त्यानंतर इथं बघू शकता मी अगरबत्तीसुद्धा लावून घेते. आणि मी मनातल्या मनात आपले स्वामी समर्थ मंत्र, तारक मंत्र वगैरे चालूच असते माझं, म्हणजे नाही का, मनातल्या मनात बोलणं वगैरे. तर व्हिडिओच्यानी काही हे केलं नाही मी. आणि ते लगेच रांगोळीसुद्धा काढून घेते छान छोटीशीच, स्वस्तिक आणि पावलं काढून घेते मी. आणि मी रांगोळी रोज काढते इथे देवाजवळ. तर इथे छान अशी रांगोळी काढून घेते मी. आणि त्यानंतर लगेच मग कोरी रांगोळी ठेवू नये, मग त्याच्यावर हळदी कुंकूसुद्धा टाकून घेते असं. आणि त्यानंतर लगेच मग बाहेर जाते तुळशीची पूजा करायला. तुम्हाला इथं मी दाखवत होते, छान हात वगैरे जोडून घेतले. त्यानंतर मी तुम्हाला इथं पूजा दाखवत होते कशी आहे झाली म्हणून आजची पूजा. आणि इथे बघू शकता तुळशीची पूजा करताना मी कॅमेरा चालू केला होता, पण ते चालूच नाही झाला बहुतेक, तसंच राहिला माझ्याच्याने. तर छान अशी तुळशीची पूजासुद्धा करून घेतली. नंतर मग भांडे घासून घेते पटापटा, कारण की रुद्राचासुद्धा टाईम होतो लगेच, त्यामुळे भांडी घासून घेते. आणि कपडेसुद्धा बाकी होते धुवायचे, तर आधी भांडी घासून घेते, त्यानंतर बाकीची कामं आवरते. तरी ते भांडी घासत होते मी. आणि सर्व स्वयंपाक जो बनवलेला होता तो छोट्या भांड्यांमध्ये काढून ठेवला. सकाळी भेंडीची भाजी आणि चपाती केली होती. तर भेंडीची भाजी काही एवढं आवडीने कोणी खात नाही, मिस्टरांनाच आवडते फक्त, तर त्यांच्या टिफिनपुरतीच दिली होती. त्यानंतर मग आम्हाला रुद्रालासुद्धा मी टिफिनला भेंडीची भाजीच दिली होती.
आणि मग नंतर मला आणि रुद्राला दुपारी जेवणासाठी भातसुद्धा लावून दिलं ते इथंच. तर मी मिक्स डाळीचा भात लावते. म्हणजे भाजी जर खायची नसली भाजी चपाती तर आवडतो आम्हाला दोघांलासुद्धा, रुद्राला आणि मलासुद्धा. तर त्यानंतर इथे बघू शकता माझं सगळं आवरून झालेलं आहे, की भांडे वगैरे, आणि गॅस ओटासुद्धा छान पुसून घेतलेला आहे. कारण की मी एक टाईमच घासते, मी सांगितले आहे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये. तर मी आता सध्या पुसूनच घेतला आणि मग नंतर रात्रीचा स्वयंपाक झाल्यानंतर घासून घेईल. तर इथे तेल टाकते आणि साधा सिंपल करत असते. तेल, जिरं, मोहरी, कढीपत्ता आणलेला आहे मी बाहेरून तोडून, आणि मग लगेच जिरं मोहरीचे तर फोडणी देऊन कढीपत्ता टाकून हळद मीठ टाकलं, थोडंसं धने पावडर, आणि लगेच 2-3 ग्लास पाणी टाकून पाणी इथं छान उकळायला ठेवते. तर पाण्याला उकळी येईपर्यंत छान असे तांदूळ धुवून घेते. आणि तांदळाचं पाणी फेकून देत नसते मी. तांदूळ असलं तर डाळीचं आणि तांदळाचं पाणी झाडांना चांगलं असतं, म्हणून मग मी ते पाणी काढून ठेवते एका ह्याच्यात भांड्यात, जेणेकरून नंतर टाकायला होईल म्हणून. तर इथे मी तांदूळ टाकून दिलेले आहे धुवून छान. त्यानंतर कोथिंबीरसुद्धा घेतली, छान धुवून वगैरे चिरून टाकून दिली त्याच्यावर. आणि मग लगेच कपडे धुवून घेते इथे. आणि कपडे झाल्यानंतर लगेच मी बाहेर नेऊन ठेवले कपडे आणि लगेच फरशी पुसून घेते. कारण की टाईम बघू शकता तुम्ही, 11:45 झाले होते. तर लगेच 15 मिनटात फरशी पुसून रुद्राला आणायला जायचं होतं. तर इथे पटकन अशी फरशी पुसून घेते. व्हिडिओमध्ये दाखवायला काय 5-10 मिनटाचा व्हिडिओ असतो, पण काम करायला खूप टाईम लागतो, उशीर जातो खूप. तर इथे बघू शकता मी फरशी छान अशी पुसून घेते. आणि मॉप असलं की बरं पडतं एक, कुठं पण कशा खाली पण जाऊ शकतं. मॉपचं कसं असतं, पटकन टेबलच्या खाली, सोफ्याच्या खाली पटकन असं घालून पुसून घेऊ शकतो. जिथे आपला हात जात नाही तिथे मॉप जातं. तरी ते छान असे फरशी पुसत होते. आणि ते पॅरेटची मस्तीसुद्धा चालू होती, आवाज करत होता बाहेर काढण्यासाठी तो, पण आता वेळ नव्हता त्याला बाहेर काढण्यासाठी. तरी ते छान बाहेरचंसुद्धा, आणि इथे छान बाहेरचंसुद्धा पार्किंग पुसून घेते मी. जे पायपुसणी वगैरे होते ती छान उचलून ठेवलेली आहे. आणि कूलर आहे आमचं इथं, कूलरचं स्टँडवर मी ती पायपुसणी ठेवून दिलेली आहे. आणि पटकन अशी फरशी पुसून घेते बाहेरचंसुद्धा छान. आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला. तर इथे बघू शकता मी बाहेरचंसुद्धा पुसून झालेलं होतं माझं. आणि मी चालली होती आता रुद्राला आणायला, ते लॉक लावून घेत होते. आणि चला, इथे रुद्राला घेऊन आली होती मी घरी. आणि घेऊन आल्याच पाऊस चालू झाला होता छान. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.